तर ज्या संजय राठोडचा उद्धव साहेबांनी राजीनामा घेतला होता, आज त्याच संजय राठोडला तुमच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री केलेला आहे। असा तुम्हाला एक प्रश्न असणार आहे। असो ताई, मी जे सगळी नावं घेतली या मंडळींच्या आपण कानाखाली जर एखादी छानशी अशी रांगोळी जर काढलात ना, तर आज या क्षणाला आत्ता ह्या व्हिडिओच्या मार्फत मी आपल्याला सांगू इच्छिते, मी लगेच उद्धव साहेब ठाकरे यांची साथ सोडून मी आयुष्यभर तुमची गुलाम म्हणून राहते। ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मार्फत तुमच्या सगळ्या नेत्यांच्या, तुमच्या सगळ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या सगळ्या मैत्रिणींचे, तुमच्या सगळ्या नेत्यांचं माझ्याकडे खूप काही काही आहे। मी जरा शांत बसलेली आहे, मला शांतच बसू दे, उगाच मला त्या सगळ्या गोष्टी बाहेर काढायला मजबूर करू नका। जय महाराष्ट्र। नितीश कुमार यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याच्यावर त्यांनी दुपारीच माफी मागून झालेला आहे। आत्ता एक बातमी पाहिली ज्याच्यामध्ये मनीषाताई कायंदे आणि त्यांच्या मैत्रिणी महिलाओं के सम्मान में शिवसेना मैदान में उद्धव ठाकरे तोंड उघडा अशा त्या घोषणा देत होत्या। तर मनीषाताई, उद्धव ठाकरे साहेब हे फार मोठं व्यक्तिमत्व आहे, त्यांच्याकडून मी तुम्हाला उत्तर देते आहे आणि ते म्हणजे तुम्ही जे घोषणा दिलात की महिलाओं के सम्मान में शिवसेना मैदान में, हो, पण ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असलेली, कारण तर ज्या संजय राठोडचा उद्धव साहेबांनी राजीनामा घेतला होता, आज त्याच संजय राठोडला तुमच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री केलेला आहे। ताई, याच्यासोबत सोबतच पुरी पळव्या राम कदम, नागडा किरीट सोमय्या, राहुल शेवाळे, संजय राठोड, महिलांच्या गालांची तुलना रोड सोबत करणारे गुलाबराव पाटील, आई बहिणीवरती शिव्या देणारे अब्दुल सत्तार, त्याच्यानंतर माझ्या घरामध्ये बाई प्लांट करून माझ्या शॉर्ट्स कपड्यांवरचे फोटो काढून त्याला अभद्र पद्धतीनं मॉर्फ करून सगळीकडे सोशल मीडियावरती व्हायरल करणारे संतोष बांगर, त्याच्यानंतर भर पब्लिकमध्ये पप्पी घेणारे किंवा देणारे प्रकाश सुर्वे, तर या सगळ्यांपैकी आपण काय बोलणार आहात, हा माझा तुम्हाला एक प्रश्न असणार आहे। असो ताई, मी जे सगळी नावं घेतली या मंडळींच्या आपण कानाखाली जर एखादी छानशी अशी रांगोळी जर काढलात ना, तर आज या क्षणाला आत्ता ह्या व्हिडिओच्या मार्फत मी आपल्याला सांगू इच्छिते, मी लगेच उद्धव साहेब ठाकरे यांची साथ सोडून मी आयुष्यभर तुमची गुलाम म्हणून राहते। ताई, एकेकाळी तुम्ही मला अप्रोच केला होता अयोध्या माझ्या सोबत राहा म्हणून, तर ताई मी तुम्हाला ही ऑफर देते आहे की तुम्ही मी जी नावं घेतली ह्या सगळ्यांपैकी एखाद्या जरी, सगळ्यांच्या तर सोडाच, जे तुमच्याच्याने शक्य होणार नाही उभ्या आयुष्यात, एखाद्याच्या जरी तुम्ही कानाखाली म्हणजे असा छानसा गणपती काढलात, छानशी रांगोळी काढलात, तर मी लगेच तुमची गुलाम म्हणून राहण्यास तयार आहे। ताई बघा, ही अशी ऑफर तुम्हाला परत परत मिळणार नाही, विचार करा। ताई, अजून एक सांगू इच्छिते मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत, तुमच्या सगळ्या नेत्यांच्या, तुमच्या सगळ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या सगळ्या मैत्रिणींचे, तुमच्या सगळ्या नेत्यांचं माझ्याकडे खूप काही काही आहे। मी जरा शांत बसलेली आहे, मला शांतच बसू दे, उगाच मला त्या सगळ्या गोष्टी बाहेर काढायला मजबूर करू नका। ताई, झोपेतून जाग्या व्हा, काळजी घ्या स्वतःची। जय महाराष्ट्र।